नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सर्फ फिशिंगची पॉम्पनो रिग बघूया. त्यासाठी मी जवळजवळ 1.5 मीटर अशी लाईन घेतली. जवळजवळ 1.5 मीटर लाईन आहे. एका साईडला आपण स्वेवेल बांधणार आहोत, जो आपल्या मेन लाईनला राहील, आणि दुसऱ्या एंडला आपण आपलं वेट किंवा सिंकर बांधणार आहोत. तर आपण सिंकर साईडून जवळजवळ फुटभर अंतर घेऊया, हे लगभग एवढं. आणि इकडे मी आता पॉम्पनो रिगसाठी एक सबिकी नॉट सारखं मारतोय, जेणेकरून आपल्याला ती एक्स्ट्रा लाईन भेटेल. इकडे 3 वे स्वेवेल यूज करायची गरज नाही पडणार. तर मी काय करणार आहे, पहिले हा असा एक लूप बनवणार आहे. हा एक एंड आहे, हा लूप बनवलाय. 1 2 3 4 5 वेळा मी असं हे करून घेतलंय, 5 वेळा करून घेतलंय, फिरवून घेतलंय, ट्विस्ट करून घेतलंय. आणि आता त्याच्यामधून मी आपली ही लाईन बाहेर काढणार आहे. हे बघा, काहीसं अशा टाईपमध्ये बनवलंय. हे बघा, जेणेकरून आपला हुक जास्त टँगल नाही होणार. तुम्ही आपल्या हिशोबाने ह्याची विड्थ घेऊ शकता, कमी जास्त. आता मी हा एका बाजूने कट करणार आहे. हे बघा, माझा हा इथे सिंकर आला. इथे मी आता हुक टाय करणार आहे. तर मी ह्या रिगसाठी ह्या साईजचा हुक यूज करतोय. हा बघा, ह्या साईजचा हुक यूज करतोय. तर मित्रांनो, हे बघा, आपली एक अशा प्रकारची रिग तयार झाली. एका साईडला स्वेवेल आहे, जो खालती आहे. आता मी त्याला एक स्नॅप अटॅच करतोय. स्नॅपला आपण लीड लावू शकतो आणि आपल्याला हवे तेव्हा हवा तो म्हणजे वजन चेंज करता येईल पटकन. छोटं पाहिजे, मोठं पाहिजे, त्याच्यावरती हा आपला हुक आहे. आणि इकडे मेन लाईनसाठी स्वेवेल आहे. हे बघा, म्हणजे हा पाण्यामध्ये असा सीट झाला ना की आपला वजन पुढे राहील आणि हा रिग इकडे हा असा टाईपमध्ये राहील, ज्याच्यामुळे बॉटम फिश किंवा फिरता मासा असतो तो जास्त अट्रॅक्ट होतो. आणि ही अशी आपली रिग तयार झाली. तर हिला मी तो फायनल टच देतो, एजेस ट्रिमिंग करून. आणि मी तुम्हाला आता आता दाखवतो. यानंतर दाखवेन रनिंग सिंकर रिग ती कशी बनवतात ती. ही आपली झाली पॉम्पनो रिग किंवा सॉलिड रिग. हे बघ, सिंपल आहे ना. पुढे स्वेवेल, मध्ये हुक आणि लास्टला स्वेवेल, सिंकर, हुक, स्वेवेल. तर आता पॉम्पनो रिग बनवूया आपण. तर आपल्याला रनिंग सिंकर रिगसाठी पाहिजे 2 स्वेवेल, 2 बीड्स, एक रनिंग सिंकर क्लिप आणि एक आपला सर्कल हुक. चला तर मग आता पुढे बघूया. तर आपण एक हुक हा बघा, एक हुक टाय करून घेतलाय स्वेवेलला. आणि आपण आता दुसरी बाजू टाय करूया या लाईनला. ही जवळजवळ 1 मीटर लाईन आहे. कारण ही लाईन जास्त ठेवायची, कारण आपल्याला मासा 1 मीटर तरी पळला पाहिजे बिना वजन फील करता. मी तुम्हाला दाखवतो आता. तर याच्यामध्ये मी पहिलं एक साईडला स्वेवेल लावून घेतो, जेणेकरून आपली बीड जी आपण पहिली टाकू ती पडणार नाही.
एक स्वेवेल लावून झाला. त्याच्यामध्ये मी आता ही आपली पहिली बीड टाकणार आहे. पहिली बीड गेली की मी ही रनिंग सिंकर क्लिप टाकणार आहे. त्याच्यानंतर परत एक बीड टाकणार आहे. आणि हा जो आपण पुढचा भाग रेडी केलेला आहे हा जवळजवळ 1 फीटचा घेतला आहे मी, त्याला अटॅच करणार आहे. तर आपण ह्याचे एंड्स कट करूया. आणि हे बघा, रनिंग सिंकर क्लिपला आपण असं वेट लावू शकतो. आपण कास्ट करू तेव्हा आपल्या कास्ट जेवढं तर कास्ट झाल्यावर ते हे असं सीट होणार. आपला सिंकर इकडे सीट झाला, पुढे हुक आहे आपला, इकडे सीट झाला. आता समजा मी टेबलवर बनवून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा सिंकर इकडे सेट झालाय आणि असा त्याला घेऊन फिरतोय आपल्या बेटला. तो जिथपर्यंत त्याचं लास्ट टोक येत ना आपल्या सेवेलचं, हे बघा इथे लास्ट टोक आलं तेव्हा त्याला हा आपला सिंकरचं वजन फील होईल. तेव्हा त्याला ह्या सिंकरचं वजन फील होईल आणि तो हुकअप चांगला होईल. त्याच्यासाठी हे रनिंग सिंकर रिग किंवा फिश फाइंडर रिग यूज करतात. ह्याला फिश फाइंडर रिग पण बोलतात. तर या 2 प्रकारच्या रिग आहेत आणि मी तुम्हाला आता रॉड होल्डर दाखवतो मी कसा तयार केला आहे PVC पाईपचा, जो कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पण भेटेल मालवणला वगैरे. पण कशा टाईपमध्ये हवा मी तुम्हाला एकदा दाखवतो. तर आपल्याकडे आता मी 2 टाईपचे रॉड होल्डर यूज करतो. तर हा बघा, हा एक शेपमध्ये आहे, अशा शेपमध्ये आहे की वाळूमध्ये तुम्ही घुसवू शकता आणि हा असा उभाचा उभा राहील. आणि दुसरा टाईप आहे हा वाला पण हा थोडा रिस्की आहे, हा पडू शकतो. त्याच्यामुळे मी पहिले काय करतो, हा घुसवतो आणि त्याच्यामध्ये हा ठेवून देतो, जेणेकरून तुमची रॉड वेव्स पासून इथे सीट होते आणि वेव्स पासून पण लांब राहते. हाईट वाढते ना. हा अर्धा फूट खाली जरी गेला तरी माझी हाईट वाढली ना, रॉडची हाईट वाढली. कारण आपण जनरली 9 ते 10 फूट रॉडच यूज करतो. सर फिशिंगसाठी स्पेशल रॉड घेणारे काही स्पेसिफिकच लोक असतील. मी पण नॉर्मली 9 फूट रॉड यूज करतो. तर त्या हिशोबाने मी हा असा PVC पाईप सजेस्ट करेन. हा जवळजवळ एक 2.5 ते 3 फुटाचा पाईप आहे. हा अशा टाईपमध्ये थोडा मजबूत असेल असा घ्या, कारण थोडा ज्याची जाडी कमी असेल ना याचा, तर तुटायचे चान्सेस जास्त असतात. आणि आपलं इक्विपमेंट हे एक्सपेन्सिव्ह असतं, ते वाळूमध्ये पडलं तर रील डॅमेज खराब होऊ शकते. तर त्याच्यासाठी हे थोडंसं 50 रुपये जास्त टाकून यातल्या चांगल्यातला पाईप घ्या, ते बरं होईल. तर मित्रांनो, आत्ताची तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी प्रयत्न करतोय की तुम्हाला जेवढं माहिती देता येईल सर्फ फिशिंगबद्दल. जे नवीन अँगलर्स आहेत, जे जुन्या आहेत त्यांना तर माहितीच आहे सगळं, पण जे नवीन अँगलर आहेत त्यांना जेवढी माहिती देता येईल मला तेवढी देण्याचा प्रयत्न करतोय. तर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर जे एक्सपिरियन्स अँगलर आहेत ते सांभाळून घेतील, कारण मी ह्या व्हिडिओज खूप घाईघाईत करतोय, थोडं रश चालू आहे. तर मग
भेटूया आपण अशाच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.